Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. माझ्याकडे हे सगळे पुरावे आहेत. घर डॅश आहे, 0 नंबर आहे. ती फक्त यादी एकदा वाचून एका घरात किती आता तुम्ही दाखवले हे जरा आपण ऐका. आता ही सुषमा गुप्ता नालासोपारा मतदारसंघ, या बाईचं नाव दुपारी 3ला होतं, 6ला गेलं. कोणी काढलं हा प्रश्न आम्ही विचारला. 12 ऑगस्टला झालेली ती घटना आहे, पण अद्यापपर्यंत त्यांना माहित नाही की हे त्यांनी चौकशी केली नाही निवडणूक आयोगाने की हे का झालं, कसं काढलं, कोणी काढलं. हे मुरबाड मतदारसंघात मतदार घराच्या पुढं नुसता डॅश लिहिलाय, घर क्रमांक नाही, नुसता डॅश असणारी 400 मत आहे. दुसरं पुढं त्यांनी त्याच पद्धतीने पुणे कॅन्टोन्मेंट मध्ये एका याच्यात 869 घर आहे, 869 मतदार आहेत एकाच ठिकाणी, याची तक्रार केली आम्ही. मध्य नाशिक मध्ये 813 मत आहेत. हे सगळे पुरावे आहेत याला जोडलेले, असं मोकळं बोलत नाही, विथ एव्हिडन्स आहे. 813 3829 नाशिक मध्य मतदारसंघातलं घर आहे. त्या घराचा नंबर आहे 3829 आणि 813 वोटर्स हे एका घरात दाखवण्यात आलेले आहेत. बडनेराला 0 क्रमांक, घर क्रमांक 0 असे 0 मतदार असणारे, मगाशी मी आकडा सांगितला तेवढे हे आहेत, एव्हिडन्सेस आहेत आमच्याकडं. असं नाही की हवेत बोलतोय. त्यामुळे काही मी ऐकलं. आता याच्यात विशेषतः अशोक पवार यांचा जो मतदारसंघ आहे शिरूरचा, त्यांना केसनन गावात त्यांनी काही ऑब्जेक्शन घेतले. ऑब्जेक्शन घेतल्यानंतर घर क्रमांक 1च असणारे 188, एकाच घरात 188 मतदार आहेत आणि ते घरच नाही आहे त्या गावात. आणि तसं लिहून त्यांनी लेखी तक्रार केल्यावर तिथल्या निवडणूक प्रतिनिधींनी सांगितलं की त्या मतदारांची प्रायव्हसी डिस्टर्ब होते आणि म्हणून आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ शकत नाही. त्याच्यामध्ये शेवटी कायदा जो आहे तो कायदा काय सांगतो, कायदा त्यांनी असं लिहिलेलं आहे की मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेल्या मतदारांची माहिती ही गोपनीय स्वरूपाची आहे. त्यामुळे सदर मतदारांची माहिती ही व्यक्तिगत माहिती आहे. सदर कागदपत्रांची माहिती इतरत्र प्रसिद्ध होऊ नये या कारणाने संबंधित मतदारांची परवानगी शिवाय आपणास उपरोक्त माहिती पुरवता येत नाही. आता कायदा आहे, कायद्यामध्ये काय म्हटलंय, आम्ही तो कायदाही दाखवला निवडणूक आयोगाला. साधारणपणे 32 नंबरचा कायदा आहे की कुणी कुठलाही हे मागितला, कुणी कुठलाही हे मागितला तर तो ती माहिती आणि ते डॉक्युमेंट्स कोणत्या आधारावर रजिस्ट्रेशन झालं, कोणत्या आधारावर हे देण्यासाठी कलम 32 आहे. त्यामध्ये स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की तुम्हाला ही माहिती द्यावी लागेल. हा नियम कायदा आम्हीच निवडणूक आयोगाला आता कायदे सांगतोय, त्यांचे हे कायदे ह्याप्रमाणे ते देऊ शकतात. पण त्यांना दिलेलं उत्तर अशोक पवार यांना की त्याची प्रायव्हसी, आम्ही काय त्याचे खाजगी गोष्टी मागत नाही, त्याने जे निवडणूक आयोगाला सबमिट केलंय मतदार होण्यासाठी तेवढीच माहिती मागतोय आणि ती देणं आवश्यक आहे असं निवडणूक आयोगाच्या निवडणुकीच्या कायद्यात लिहिलेलं आहे. प्रश्न असा आहे, मला यातली फक्त एकच गोष्ट कळली नाही, समजली नाही, जी निवडणूक आयोग आम्हाला सांगते किंवा केंद्रीय निवडणूक आयोग आम्हाला सांगते की मतदारांची यादी ही गोपनीय असते. मला असं वाटतं मतदान हे गोपनीय असतं ना. आपण कोणाला मतदान करतोय ही गोष्ट गोपनीय असते, मतदार कसा गोपनीय असेल. जर ऑनलाईन तुम्ही जर समजा सगळ्या याद्या समजा असतात याच्यापूर्वी दाखवल्या गेलेल्या आहेत तर ती गोष्ट गोपनीय कशी असेल. आणि दुसरी गोष्ट, तिथे सीसीटीव्ही कॅमेरा तुम्ही लावता जे नंतर तुम्ही 45 दिवसामध्ये डिलीट करता. जर तुम्ही बघू शकता, आम्ही नाही का बघू शकत. बरं निवडणूक आयोग
यांना निवडणुका लढवायच्या नाहीयेत, निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत. जर आम्हाला आमचं ते मतदार कोण आहेत हे कळले नाही, म्हणजे मला एक गोष्ट या संपूर्ण प्रकरणामध्ये मी मगाशी आपल्याला सांगायचं राहिलं माझी ही निवडणूक याच्यामधलं जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा याच्यामधले जे घोळ आहेत याच्यावरची माझी दुसरी पत्रकार परिषद आहे. एक पहिली 2017ला झाली होती, मला असं वाटतं तुम्हाला माहिती असेल कदाचित. आणि त्यावेळेला पण मी ह्याच गोष्टी मांडत होतो की ह्या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोग ही लपाछपी का करते. आता मगाशी आम्ही जेव्हा सांगितलं की एका ठिकाणी कुठे ते माझं ते जिल्हा परिषदांच्या काही एक याद्या आल्या. आता 2022ला ती फोटो सकट नावासकट सगळ्या याद्या आहेत 2022च्या. आणि आत्ताच्या ज्या याद्या आल्या आहेत या 2022च्या याद्या आहेत, ज्याच्यामध्ये फोटो आहे, नाव आहे, सगळं आहे. या आता जिल्हा परिषदेच्या 2025च्या याद्या आल्या ज्याच्यामध्ये फोटो काढून टाकले. हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करतंय. हे का करतंय? जर समजा पारदर्शकता समजा ते आणतायत असं म्हणतायत किंवा आहे असं म्हणतायत जर निवडणुकांच्या प्रोसेसमध्ये, तर मग ह्या सगळ्या गोष्टी हे का करतायत आणि कशासाठी हा घोळ करतायत